हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. आजच्या सकाळची सुरुवात झाली आहे आणि आज ना आम्हाला लग्नाला जायचं आहे. म्हणजे माझ्या मावशीच्या मुलाचं जिथे आम्ही काल हळद जेवणला गेलो होतो तिथेच आज लग्न आहे आणि तिथेच आम्हाला लग्नाला जायचं होतं. तर प्रीतमचं असं होतं की तू काही ब्रेकफास्ट वगैरे बनवू नको, आपल्याकडे कमी वेळ आहे तर मी बाहेरूनच घेऊन येते. आणि तसंही आम्ही नागपूरला आल्यावर एकदा बाहेरचा आमचा ब्रेकफास्ट असतो. सो आज त्यासाठी म्हणूनच प्रीतम गेला होता समोसे घ्यायला, आलूबोंडे घ्यायला. आलूबोंडे आणि समोसे आम्हा सगळ्यांनाच आवडते आणि कचोरी पण आवडते कधीतरी, पण आज त्याला काही आलूबोंडे भेटले नाही. तर इथे कढी आणि समोसा एक नंबर लागतो, तेच तो इथे घेऊन आला. आणि त्यानंतर मी सगळ्यांची छान अशी प्लेटिंग करत होती की सगळ्यांना आपण सोबतच देऊया, कारण नाही तर कधी कधी एकेकाला द्यावं लागतं. आणि मी तिथे बिझी आहे म्हणून बघा व्ह्यू मस्त इथे पाणी खेळतो आहे. अशी काहीशी छान प्लेट बनवली होती. समोसा, कढी आणि त्याचबरोबर इथे तर्रीसुद्धा मिळते, म्हणजे चण्याची वटाण्याची तर्री असते, एक नंबर लागतो. असं मिक्स करून खायचं खूप टेस्टी वाटते. तुम्ही जर नागपूरला राहत असाल तर तुम्हाला संजय समोसा, सावजी समोसा माहिती असेल. म्हणजे आम्हा सगळ्यांचा तो ऑल टाईम फेवरेट आहे, मस्त तिखट असते. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी छान ब्रेकफास्ट केला आणि मी आणि प्रीतम निघालो घराबाहेर निघण्याचे 2 रिझन होते. पहिले सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला गजरा घ्यायचा होता. म्हटलं कधीतरी मला चान्स मिळते तर आम्ही इथे गजरा घ्यायला आलो होतो मेन चौकात. पण हा दादा इतका रूढ होता की मी त्याच्याकडनं गजरा नाही घेतला. इतका रूढ होता तो. त्याच्याकडे ना 2 गजरे होते, म्हणजे 2 अशा लड्या होत्या गजऱ्याच्या. तर तो मला काळ्या, म्हणजे पूर्ण असे काळे पडलेले फुलं होते त्याचा गजरा देत होता. जो फ्रेश होता तो द्यायलाच तयार नव्हता. तो बोलला की नाही मला नाही द्यायचं आहे तुम्हाला, जे मी देईल तुम्हाला तेच घ्यावं लागेल. म्हटलं अरे मी पैसे देते ना सेमच, म्हणजे तेवढ्याच पैशात तो पण आहे हा पण आहे, तर तुम्ही मला फ्रेश द्या. पण तो काही द्यायला तयार नव्हता तर मी काही घेतला नाही. पण नागपूरचे ना काही लोक अति रूढ पण आहेत, हे मला आज कळालं आहे. चला असो, त्यांना बिझनेस करायचा आय थिंक सेन्सच नाही आहे. कारण मला माहिती आहे माझे वडील एवढ्या वर्षापासून बिझनेस करतात, त्यांचं कधी कोणासोबत भांडण नाही झाले आणि नेहमी ते पोलाईट राहतात. कारण बिझनेस करायचा तर आपल्याला पोलाईट राहणं खूप गरजेचं आहे. पण आता आपण त्यांना काही समजावू शकत नाही. त्यानंतर मी घरी आली आणि छान अशी रेडी झाली. ही जी साडी मी नेसली आहे ना, ही माझ्या सासूबाईंची साडी आहे. कारण मी साड्या काहीच घेऊन नव्हते आली, आमच्याकडे ऑलरेडी सामान बराच झाला होता. पण माझ्याकडे एक ब्लाऊज होता, तर त्या ब्लाऊजवर ना ही साडी एक्झॅक्ट मॅच होत होती, तर मी हीच साडी घातली आणि माझ्यावर सुद्धा खूप छान दिसत होती. छान रेडी झालो आणि त्यानंतर आम्ही निघालो. आता आम्हाला कळालं की तिथनं जो नवरदेव आहे ना त्याला 2 तास लागणार आहे मंडपात यायला. म्हटलं 2 तास काय करणार आपण, तर मग आम्ही माझ्या मम्मीकडे गेलो. तिथनं जवळच घर होतं, लिटरली 10 मिनिटाच्या डिस्टन्सवर. मम्मीकडे पोटभर जेवण केलं. त्यानंतर लग्न 2:30 वाजता लागलं तिथे. म्हटलं एवढा वेळ काय करणार आपण तिथे, म्हणजे जाऊन एवढं आधी थांबून तिथे, म्हणून आम्ही मम्मीकडेच होतो. मग त्यानंतर 2-2:30 वाजता आम्ही आलो आणि इथे मंगलाष्टक सुरू होतं. छान असं लग्न वगैरे लागलं होतं. एक सिम्पलचा त्यांनी हॉल घेतला होता. आणि जी मुलगी आहे ना ती आमच्या इथली नाही आहे, नागपूरची नाही आहे, गावातली आहे. त्यामुळे ती 1 दिवसा आधीच ते लोक इथे आले होते. सो असा काहीसा माझा सिम्पलचा लुक होता. पण आजचा माझा लुक मलाच खूप आवडला. मी स्वतःच मेकअप केला होता आणि सिम्पल केला होता, फक्त आपलं मॉइश्चरायझर, सनस्क्रीन वगैरे लावून आणि थोडंसं फाउंडेशन वगैरे लावलं होतं. बघा इथे लग्नाची विधी सुरू आहे आणि त्याचबरोबर ना गरमी खूप होती, म्हणजे खूपच ऊन होती. तर अव्यूला इथे कृषिका घेऊन उभी होती कूलर पुढे, कारण त्याला थोडीशी हवा लागत राहिली पाहिजे. मला असं होते ना एकदाची माझी आणि प्रीतमची गती झाली तरी चालेल, माझ्या बाळाला काही गती नको व्हायला. आणि तसंही सगळे लोक होते तर थोड्या वेळ सगळेच त्याला सांभाळत होते. खरं तर इथे येण्याच्या मागचं हे एक रिझन होतं की आम्हाला अधिक मासची जी छोटीशी पूजा होती मम्मीकडे ती पण अटेंड करायची होती. आणि दुसरं म्हणजे मला हे लग्न अटेंड करायचं होतं, कारण हे मावशीच्या मुलाचं लग्न होतं. आणि बऱ्याचदा असं होते की आपण खूप लोकांची लग्न अटेंड करू शकत नाही, पण जे खूप जवळचे लोक असतात जसं मावशीची आत्याकडे, मावशीकडे किंवा आणखी पण काही काकांकडे वगैरे, तेव्हा आपल्याला यावंच लागते आणि आपलं प्रेझेन्ससुद्धा त्यांच्यासाठी तेवढंच महत्त्वाचं ठरते. मी इथे आल्यानंतर लिटरली माझी मोठी आई, जी माझी मावशी आहे, ती रडायला आली होती, रडण्यावर आली होती की तू आली माझ्या मुलाच्या लग्नात म्हणून. कारण छान वाटते त्यांना पण की आपल्या घरचीच मुलगी नाही आली तर कायच आलं म्हणून. आणि त्यानंतर ना आम्ही पण छान असं त्यांचं लग्न लावून घेतलं स्टेजवर जाऊन, कारण आम्हाला इथनं थोडं लवकर निघायचं होतं. मला आणखी एका माझ्या काकूकडे व्हिजिट करायचं होतं. सो इथे बघा मी आणि प्रीतम इथे लग्न लावायला आला आणि फायनली मला माझ्या मामांनी गजरा दिला. त्यांनी माझ्यासाठी एक गजरा घेऊन ठेवला होता. सो बघा इथे प्रीतमनी पण छान असं लग्न लावून घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही तिथनं बाहेर पडलो आणि तिथनं मग माझ्या एका काकूकडे आम्ही व्हिजिट केली. तिथे पण थोड्या वेळ थांबलो, त्यांच्याशी भेट घेतली. ती म्हणजे खुशीची मम्मी जवळच राहते नागपूरला इथनं. तर आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. ती खूप आग्रहाने बोलवत होती, ती थांब पण म्हणत होती नॉनव्हेज वगैरे आणतो म्हणून. पण आम्ही म्हटलं नको, कारण ऑलरेडी दमलो होतो आम्ही आणि मी साडी घातली होती त्यामुळे मला खूप चिडचिड पण होत होती गरमीमुळे. तर मग आम्ही तसंच परत आलो घरी, म्हणजे त्यांच्याकडे थोडा वेळ भेटलो आणि मग आम्ही घरी परत आलो. त्यानंतर आम्ही झोपलो, म्हणजे जे कपडे चेंज करून झोपलो तर झोपलोच. 7:30-7 वाजता आम्ही झोपून उठलो आणि आईची ऑलरेडी इथे स्वयंपाकाची तयारी सुरू होती. मग मी थोडासा
चहा केला. आणि मग आई काही म्हणजे नॉर्मली चहा वगैरे घेत नाही ती शुगरचा आजकाल, पण तरी मी तिला थोडंसं म्हटलं की माझ्याबरोबर कंपनी द्यायला घ्या म्हणून. सो मी आणि आईने मी ते बिस्किट वगैरे पण खाल्ले आणि आईने चहा वगैरे इथे घेतला होता. थोडं फ्रेश झालो, मस्त वाटलं मग झोप वगैरे झाल्यानंतर. आणि आज ना व्ह्यू हा ड्रेसच काढायला तयार नव्हता, म्हणजे वरचा कुर्ता. हा कुर्ता आजोबांनीच त्याला घेतला आहे, म्हणजे बाबांनीच त्याला घेतला होता मागल्या वेळेस, आणि तो काढायलाच तयार नव्हता. त्याला तो खूप आवडला आणि तो खूप कम्फर्टेबल आहे, सुतीचा आहे, कम्फर्टेबल आहे, सॉफ्ट आहे, थोडा लूज पण आहे, तर छान वाटते. आता बघा इथे आजोबांचं आणि नातवाचं प्रेम चाललं आहे. खूप मजा करतो व्ह्यू आजकाल. तो अजिबात रडत पण नाही कोणाजवळ जाण्यासाठी आणि छान एन्जॉय करतो. परत इथे आता यांचं पाण्याचं सुरू झालं आहे. पाणी खेळायसाठी दोघांची भांडणं, दोघांनाही एकाच त्या टोकामध्ये पाणी हवं असते खेळायसाठी. आणि अव्यू खूप जिद्द करून तिच्याकडनं सगळ्या गोष्टी ओढून घेतो. आता बघा ती सांगायला गेली होती, आबा बघा मला हा पाण्याचं देत नाही म्हणून, आणि आजोबांनी त्याला म्हटलं की अरे एक तिला दे, एक तू खेळ. पण त्याची जिद्द बघा, तो नाहीच देणार. खूप जिद्दी आहे माझं बाळ, आणि इथे त्याच्या प्रत्येक गोष्टी फुलफिल केल्या जाते ना, म्हणून तो असं जास्ती जिद्द पण करतोय. आणि आजकाल आम्हाला सगळ्याच गोष्टी करता येतात. डायनिंगवर चढायचं, उतरायचं, डायनिंगवर बसल्यानंतर तिथला खाऊ खायचा, तिथला खाऊ फेकायचं, आम्हाला सगळ्या गोष्टी खूप इझिली करता येतं. आता इथे आमचं एकटं खेळणं सुरू होतं आणि दीदीने आमचा बॉल काढला, तर आता आम्हाला तो बॉल पण हवा आहे. मला त्या बॉलवर बसायचं आहे, तू त्या बॉलवरनं उठ, मलाच खेळू दे, असं काहीचं कंटिन्यू अव्यूचं होतं. बघा आता ती उठत नाही, आता तिच्या बाजूला जाऊन बसला. आता ती कशी डान्स करते बॉलवर, तसं मलाही करायचं आहे. म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये अव्यूचं आजकाल कॉम्पिटिशन चाललं असतं की मलाही हवं आहे, मलाही हवं आहे. आणि मला वाटते सगळेच लहान मुलं असे करत असेल, आणि अशी काहीशी आमच्या बाळांची मज्जा सुरू आहे. अव्यूला ना अजिबात भीती नाही वाटत की आपण पडू किंवा दीदी पुढे जाऊन पडेल. त्याला काही घेणं देणं नसते, त्याला फक्त खेळायचं असते आणि एन्जॉय करायचं असते. आता बघा जेवण वगैरे झालं होतं, तर प्रीतमनी ना आईस्क्रीम मागवलं होतं सगळ्यांसाठी. आणि हे कोकोनटवाला आईस्क्रीम आहे, जे यापूर्वी पण आम्ही खाल्लं होतं छोट्या सॅशेमध्ये. यावेळेस आम्ही मोठं आणलं. आता जागा कमी होती म्हणून आईने ना इथनं ते आईस क्यूब्स आपण करतो त्यात काढलं होतं. अव्यूचं तर इथे कंटिन्यू सुरू झालं होतं मला आईस्क्रीम पाहिजे म्हणून. आणि ना आम्ही सगळे म्हणत होतो अरे आपण शिमलामध्ये आलो, बघा बर्फ पडतंय, बर्फ पडतंय. खूप मज्जा केली त्यावेळेस आम्ही इथे. आणि बघा आता सगळ्यांची जेवणं झाली होती आणि अव्यूला मिळाली त्याची आईस्क्रीम. आणि आता आम्ही आमच्या हाताने आईस्क्रीम खातो, आम्हाला कोणाची गरज नसते, आम्हाला आमच्या हातानेच खाऊ द्या. मी त्याला म्हटलं दे बाळा मी भरवते तुला, तर नाही, म्हणजे डायरेक्ट तो मला म्हणतो नाही नाही. आणि तो इतक्या शहाण्या बाळासारखं मस्त स्वतःच्या हाताने चमचेने घेऊन वगैरे खातो. आणि आज आमचे पूर्ण कपडे घाण होणार होते. हा आम्हाला ड्रेस खूप आवडतो, आम्ही काढला नाही आणि आता आईस्क्रीम त्याच्यावर घालून आम्ही खराब करणार होतो. चला तर हे काही पिक्स आहे जे आम्ही लग्नात गेलो होतो तिथले आहेत. चला भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ बरोबर. तेव्हापर्यंत बाय आणि स्वतःची काळजी घ्या.